12 ऑगस्ट 2024 देहरादून उत्तराखंड। रात्रीच्या शांततेत जेव्हा जग झोपले होते, एका निरपराध मुलीचे आयुष्य कायमचे बदलून गेले। त्या रात्रीचे सत्य काय होते? ते कोणते राक्षस होते ज्यांनी एका छोट्या जीवाला आपल्या वासनेचे बळी बनवले? आणि एका सिक्युरिटी गार्डच्या सतर्कतेमुळे हा जघन्य गुन्हा कसा उघड झाला? चला, आज कथास्पंदच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला घेऊन जातो त्या रात्रीच्या धक्कादायक घटनेत, जी मानवतेवर प्रश्नचिन्ह उभे करते। नमस्कार, मी विनय जाधव। तर चला या घटनेला तपशिलात जाणून घेऊया। 12 ऑगस्ट 2024च्या रात्री देहरादूनच्या आंतरराष्ट्रीय बस स्थानकावर ISBT शांतता पसरली होती। घड्याळात रात्रीचे 12:30 वाजले होते। थंड वाऱ्याचे झुळके बस स्थानकाच्या निर्जन गल्ल्यांमध्ये गुंजत होते। सिक्युरिटी गार्ड राम सिंग, जो गेली 15 वर्षे ISBTच्या रात्रींची राखण करत होता, त्याच्या कर्तव्यावर होता। त्याची नजर प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीवर होती। पण त्या रात्री असे काहीतरी घडले ज्याने त्याची झोप उडवली। मेन गेटजवळ एक 16 ते 17 वर्षांची मुलगी अस्वस्थपणे फिरत होती। तिचे कपडे विस्कटलेले होते, चेहरा सुजलेला होता आणि डोळ्यांत भीती भरली होती। ती वारंवार गेटकडे बघत मग परत बस स्थानकाकडे येत होती। राम सिंगने पहिल्यांदा विचार केला, कदाचित ती कुठल्या तरी बसची वाट बघत असेल। पण जेव्हा त्याने लक्ष दिले तर एका अनोळखी व्यक्तीने, वय जवळपास 30 ते 35 वर्ष, त्या मुलीच्या मागे मागे फिरत होता। तो वारंवार तिच्याजवळ जात, काहीतरी म्हणत आणि तिला बस स्थानकाबाहेर ढकलण्याचा प्रयत्न करत होता। पण मुलगी प्रत्येक वेळी परत येत होती। राम सिंगला काहीतरी गैरसोय वाटली। त्याने पाहिले की तो व्यक्ती आता मुलीला जबरदस्तीने ओढण्याचा प्रयत्न करत होता। राम सिंगचे हृदय जोरात धडधडू लागले। त्याने तात्काळ आपल्या फोनवरून 1098 चाइल्ड वेलफेअर कमिटीला कॉल केला। साहेब, इथे ISBTवर एक अल्पवयीन मुलगी खूप अस्वस्थ आहे। कोणीतरी तिला वारंवार त्रास देत आहे। लवकर या, काहीतरी चुकीचे होणार आहे। कॉलच्या 20 मिनिटांनंतर चाइल्ड वेलफेअर कमिटीची एक टीम ISBTवर पोहोचली। टीममध्ये सुनीता जोशी, एक अनुभवी काउन्सलर, आणि त्यांच्यासोबत 2 इतर सदस्य होते। राम सिंगने संपूर्ण गोष्ट सांगितली। सुनीताने त्या मुलीकडे पाहिले, जी आता एका बेंचवर डोके लवून बसली होती। तिची अवस्था बघून सुनीताचे हृदय पसिजले। ती हळूच तिच्याजवळ गेली आणि म्हणाली, बेटा, घाबरण्याची गरज नाही, आम्ही तुझी मदत करायला आलो आहोत। मुलीने डोके वर केले। तिच्या डोळ्यांत अश्रूंचा प्रवाह होता। ती काहीही बोलू शकली नाही, फक्त थरथरत राहिली। सुनीताने तिला गाडीत बसवले आणि चाइल्ड वेलफेअर सेंटरला नेले। पण त्या रात्री ती मुलगी एकही शब्द बोलली नाही। ती फक्त रडत राहिली। सुनीताला अंदाज आला की या मुलीच्या बरोबर काहीतरी फार चुकीचे घडले आहे। पण काय? हा प्रश्न त्यांची झोप हिरावून घेणारा होता। 13 ऑगस्ट 2024च्या सकाळी चाइल्ड वेलफेअर सेंटरमध्ये गर्दी होती। मुलीला रात्रभर वैद्यकीय सेवा देण्यात आली। तिची प्रकृती आता थोडी स्थिर होती, पण ती अजूनही धक्क्यात होती। सुनीताने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला। बेटा, तुझे नाव काय आहे? तू कुठून आलीस? पण मुलगी फक्त एकच गोष्ट म्हणत राहिली, त्या 5 जणांनी माझ्याशी चुकीचे केले। हे ऐकून सुनीताचा आत्मा थरथरला। 5 जण? ते कोण होते आणि काय घडले होते? मुलगी वारंवार रडायला लागत होती। तिचे नाव विचारताना तिने फक्त एवढेच सांगितले, मी रीना आहे। पण यानंतर ती गप्प झाली। सुनीताने पोलिसांना कळवले। देहरादूनच्या SSP अजय सिंगला या प्रकरणाची गंभीरता कळली होती। त्यांनी तात्काळ एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम SIT तयार केली, ज्याचे नेतृत्व इन्स्पेक्टर अनिता रावत यांच्याकडे सोपवले। ऑगस्ट 14 रोजी पोलिसांनी ISBTचे CCTV फुटेज तपासले। फुटेजमध्ये तो अनोळखी व्यक्ती स्पष्टपणे दिसत होता, जो मुलीच्या मागे फिरत होता। त्याच्या चेहऱ्यावरून आणि वागण्यावरून तो कोणताही सामान्य माणूस वाटत नव्हता। पोलिसांनी राम सिंगची चौकशी केली आणि त्याने सांगितले की त्याने त्या व्यक्तीला आधीही ISBTवर पाहिले होते। काही तासांच्या मेहनतीनंतर पोलिसांना कळले की तो व्यक्ती दुसरे कोणी नव्हे, तर ISBTच्या एका बसचा कंडक्टर होता। त्याचे नाव होते सुनील, वय 32 वर्षे। पोलिसांनी सुनीलला ताब्यात घेतले, पण जेव्हा त्याला रीनाबद्दल विचारले गेले तेव्हा त्याने स्पष्टपणे नकार दिला। मी त्या मुलीला ओळखत नाही, मी तर फक्त माझे काम करत होतो। पण त्याची अस्वस्थता आणि वारंवार बदलणारी माहिती पोलिसांना संशयाच्या वलयात आणली। इन्स्पेक्टर अनिताने त्याची कडकपणे चौकशी सुरू केली। इकडे चाइल्ड वेलफेअर सेंटरमध्ये सुनीताने रीनाला सुनीलचा फोटो दाखवला। फोटो बघताच रीना ओरडली। ती मोठ्याने रडायला लागली आणि म्हणाली, हाच होता, हाच मला बसमध्ये घेऊन गेला। हे ऐकून सुनीता आणि पोलीस दोघांनाही खात्री पटली की सुनील या प्रकरणाची मुख्य कडी आहे। पण प्रश्न हा होता की बाकीचे 4 लोक कोण होते आणि त्या रात्री रीनाच्या बरोबर नक्की काय घडले होते? 15 ऑगस्ट 2024 देहरादून पोलीस स्टेशनमध्ये सुनीलची चौकशीचा टप्पा सुरू होता। इन्स्पेक्टर अनिताने त्याच्यावर दबाव वाढवला। सुनील, तुझी प्रत्येक हालचाल CCTV मध्ये कैद आहे। रीनाने तुला ओळखले आहे, आता खरे बोल, नाहीतर तुझे भले होणार नाही। शेवटी सुनील तुटला। त्याने जो खुलासा केला तो ऐकून पोलिसांचे होश उडाले। सुनीलने सांगितले, 12 ऑगस्टच्या सकाळी मी दिल्लीच्या काश्मीरी गेट बस स्थानकावर होतो।
माझी बस देहरादूनला निघायची होती तेव्हा मी त्या मुलीला पाहिले. ती 16 ते 17 वर्षांची होती, एकटी, अस्वस्थ. ती वारंवार विचारत होती की पटियाळाची बस कुठे मिळेल. मी तिच्याशी बोललो. तिने सांगितले की ती मुरादाबादहून आली आहे आणि तिला पटियाळाला जायचे आहे. मी तिला म्हणालो की माझ्या बसमध्ये बस, मी तुला देहरादूनहून पटियाळाची बस मिळवून देईन. रीना, जी निरपराध आणि अनभिज्ञ होती, सुनीलच्या बोलण्यात आली. तिने तिकिटाचे पैसेही घेतले नाहीत. बस रात्री 9 वाजता देहरादून ISBTवर पोहोचली. सुनीलने रीनाला बसमध्येच बसून राहायला सांगितले, कारण पटियाळाची बस अजून आली नव्हती. पण हे सर्व एक कारस्थान होते. सुनीलने पुढे सांगितले, बसचा ड्रायव्हर देवेंद्र 52 वर्षांचा होता. तो माझा जुना दोस्त आहे. आम्ही बसला पार्किंग एरियामध्ये नेले. तिथे अंधार होता, कोणतीही सिक्युरिटी नव्हती. मग आम्ही त्या मुलीबरोबर चुकीचे केले. सुनीलचा आवाज थरथरत होता, पण त्याचे बोलणे ऐकून अनिताचे रक्त खवळत होते. पण बाकीचे लोक कोण होते? अनिताने रागाने विचारले. सुनीलने डोके लवून म्हणाले, जवळच दुसरी बस उभी होती. त्याचे 2 ड्रायव्हर रमेश आणि सुरेश तिथे आले तेव्हा त्यांनी आम्हाला दुष्कर्म करताना पाहिले. मी त्यांनाही बोलावले आणि यामध्ये सामील केले. मग जेव्हा मी कॅश काउंटरवर दिवसभराचे रुपये जमा करायला गेलो तेव्हा कॅश काउंटरवाल्या धीरजने मला विचारले की पैसे जमा करण्याची वेळ 10 पर्यंतची आहे आणि तू इतक्या उशिरा कॅश जमा करत आहेस. त्याला माझ्यावर शंका आली होती. मग मी त्याला सर्व सांगितले की तूही फायदा उठवू शकतोस. तोही आला. आम्ही 5 जणांनी आम्ही त्या मुलीबरोबर वळपाळा दुष्कर्म केला. हे ऐकून पोलीस स्थानकात शांतता पसरली. एका 16 वर्षांच्या निरपराध मुलीला 5 राक्षसांनी आपल्या वासनेचे बळी बनवले. पण हे प्रकरण इथेच संपली नाही. सुनीलने आणखी एक धक्कादायक खुलासा केला. रीना, ती मानसिकदृष्ट्या थोडी कमजोर होती. तिला समजतच नव्हते की काय होत आहे, म्हणूनच तिने जास्त विरोध केला नाही. पोलिसांनी तात्काळ देवेंद्र, रमेश, सुरेश आणि धीरजला अटक केली. 5 जणांनी सुरुवातीला नकार दिला, पण CCTV फुटेज आणि सुनीलच्या बयानासमोर त्यांची एकही चाली नाही. रीनाच्या वैद्यकीय अहवालाने देखील पुष्टी दिली की तिच्यावर सामूहिक दुष्कर्म झाला होता. पण या प्रकरणात आणखी एक रहस्य होते. रीना पटियाळाला का जात होती आणि तिचे कुटुंब कुठे होते? पोलिसांनी रीनाने दिलेल्या पत्त्यावर मुरादाबादमध्ये तपासणी सुरू केली. तिथे कळले की रीना एका गरीब कुटुंबाची मुलगी होती. तिचे वडील राजेश एक मजूर होते आणि आई शांती घरांमध्ये काम करत होती. रीनाची मानसिक स्थिती लहानपणापासूनच बरी नव्हती. ती अनेकदा घरातून न सांगता निघून जात होती. 12 ऑगस्टला देखील ती घरातून चुपचाप निघाली होती. पण पटियाळाचा कनेक्शन अजूनही रहस्य होते. इन्स्पेक्टर अनिताला शंका आली की कदाचित रीनाला कोणीतरी फसवून पटियाळाला घेऊन जात होते. त्यांनी रीनाच्या फोनचे तपशील तपासले. फोनमध्ये एक नंबर वारंवार कॉल केला गेला होता, जो अंकलजी या नावाने सेव्ह होता. पोलिसांनी त्या नंबरची ठिकाण शोधली. तो नंबर पटियाळामधील एका ट्रॅव्हल एजन्सीशी जुळलेला होता. ऑगस्ट 16 रोजी पोलिसांनी पटियाळामध्ये छापा टाकला. तिथे त्यांना एक 45 वर्षांचा व्यक्ती बलदेव सिंग सापडला. बलदेवने सांगितले की तो रीनाला ओळखत नाही, पण त्याच्या फोन रेकॉर्डमध्ये रीनाशी अनेक वेळा चॅट झाली होती. बलदेवने रीनाला नोकरीचे आमिष दाखवून पटियाळाला बोलवले होते. पोलिसांना शंका आली की हा एका मोठ्या ह्युमन ट्रॅफिकिंग रॅकेटचा भाग असू शकतो. जेव्हा रीनाला बलदेवचा फोटो दाखवण्यात आला तेव्हा तिने भीतीने डोके लवले. ती म्हणाली, हे अंकलजी आहेत. यांनी मला म्हटले होते की पटियाळामध्ये माझ्यासाठी चांगली नोकरी आहे. हे ऐकून पोलीस आणि चाइल्ड वेलफेअरची टीम स्तब्ध राहिली. रीनाला एका मोठ्या जाळ्यात अडकवण्याचा कारस्थान होता. सुनील आणि त्याच्या सोबत्यांनी तर संधीचा फायदा उठवला, पण खरा मास्टरमाइंड बलदेव होता. पोलिसांनी बलदेवची कडकपणे चौकशी केली. त्याने शेवटी कबूल केले की तो अल्पवयीन मुलींना नोकरीचे आमिष दाखवून परदेशात पाठवत होता. रीना त्याचा पुढचा शिकार होती. बलदेवचे रॅकेट दिल्ली, देहरादून आणि पटियाळामध्ये पसरले होते. पोलिसांनी त्याच्या ठिकाणी छापे टाकले आणि 10 इतर अल्पवयीन मुलींना वाचवले. पण या प्रकरणात आणखी एक वळण होते. बलदेवने सांगितले की सुनील त्याचा जुना ओळखीचा होता. सुनीलला माहित होते की रीनाला पटियाळाला पोहोचवायचे आहे, पण त्याने आपल्या मित्रांसोबत मिळून रीनाचे शोषण केले आणि मग तिला सोडले. हे ऐकून पोलिसांना जाणीव झाली की हा संपूर्ण प्रकरण एक सुयोजित कारस्थान होता. 20 ऑगस्ट 2024 देहरादून कोर्टात 5ही आरोपी सुनील, देवेंद्र, रमेश, सुरेश आणि धीरज यांच्या विरुद्ध पॉक्सो कायदा आणि दुष्कर्माच्या कलमाखाली केस दाखल करण्यात आला. बलदेव सिंगवर ह्युमन ट्रॅफिकिंग आणि अल्पवयीनांच्या शोषणाचा केस चालू होता. रीनाच्या कुटुंबाला मुरादाबादहून बोलावण्यात आले. तिची आई शांती आपली मुलगी बघून मोठ्याने रडायला लागली. माझी मुलगी, माझ्या मुलीला या राक्षसांनी बर्बाद केले. रीनाला काउन्सिलिंग दिली जात होती. तिची मानसिक स्थिती हळूहळू सुधारत होती. चाइल्ड वेलफेअर कमिटीने तिच्यासाठी सुरक्षित आश्रयाची व्यवस्था केली. पण प्रश्न हा होता की रीना कधी या धक्क्यातून बाहेर पडू शकेल का आणि समाज अशा निरपराध मुलींना सुरक्षित ठेवू शकेल का? ही गोष्ट फक्त रीनाची नाही, तर त्या हजारो मुलींची आहे ज्या दररोज अशा पाशवीपणाचे बळी बनतात. सुनील सारखे लोक
जे संधीचा फायदा उठवतात, आणि बलदेव सारखे मास्टरमाइंड जे निरपराधांच्या आयुष्याशी खेळतात समाजात लपून बसले आहेत. पण रामसिंग सारखे लोकही आहेत, ज्यांची सतर्कता, आणि सुनीता सारखे लोक ज्यांच्या जिद्दीमुळे न्यायाची आशा जागते. पण तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घेऊ शकता. जसे की तुमच्या मुलांवर लक्ष ठेवा, त्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष द्या, आणि अनोळखी लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला द्या. यामुळे कोणताही निरपराध पुढची रीना होऊ नये. जर तुम्हाला कोणतीही संशयास्पद हालचाल दिसली तर तात्काळ पोलीस किंवा हेल्पलाईन नंबरवर कॉल करा. समाजाला जागरूक करा, यामुळे कोणी दुसरी रीना अशा कारस्थानाची बळी होऊ नये. तर ही होती त्या रात्रीची कथा, हृदयद्रावक घटना ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. तुम्हाला असे वाटते का की आपला समाज अशा घटना रोखण्यासाठी तयार आहे? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही चॅनेलवर नवे असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, सावध राहा, जागरूक राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.